नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ज्या महत्त्वाच्या सामाजिक आणि राजकीय संघटना होत्या त्यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात घ्या, आयोगाच्या मागील वर्षांच्या क्वेश्चन पेपर जर आपण चाळले तर या टॉपिकवर आयोग सध्या बरेच प्रश्न या ठिकाणी विचारताना दिसून येतो. जसं की 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेला या टॉपिकवर 2 प्रश्न आयोगाने विचारले होते. यामध्ये एक होतं रेडिकल डेमोक्रेटिक पार्टी, यावर प्रश्न विचारला गेला. त्याचबरोबर प्रतियोगी सहकारिता पक्ष याच्यावर प्रश्न विचारला गेला. याचबरोबर इंडिया इंडिपेंडन्स लीग यांवर पण प्रश्न विचारला गेला. म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या की संघटना आणि सामाजिक कार्य आणि त्याचबरोबर त्यांचे संस्थापक यांच्यावर बरेच वेळा आयोग प्रश्न विचारत आहे आणि म्हणून मग हा टॉपिक आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. आपण या टॉपिकमध्ये हा संपूर्ण वृत्तांत त्या ठिकाणी पाहणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात ज्या काही सामाजिक आणि राजकीय संघटना स्थापन झाल्या होत्या त्यांची माहिती इथं आपण पाहणार आहोत. सुमारे 50 पेक्षाही जास्त संघटना आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचं आहे. तर सुरू करूया आजचं अत्यंत महत्वपूर्ण सेशन. आता लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं कोणत्या त्या संघटना, तर नाव नीट लक्षात घ्या, धर्मसभा. आता पहा, सन 1829 साली धर्मसभा नावाचं संघटन हे स्थापन करण्यात आलं राधाकांत देव यांच्या माध्यमातून. आता धर्मसभा काय नेमकं होतं ते पण थोडंसं या ठिकाणी समजून घेऊया. राजाराम मोहन राय यांच्या माध्यमातून एक संघटन जन्माला आलं होतं ज्याचं नाव होतं ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजानं भारतामध्ये सामाजिक सुधारणा चळवळीला सुरुवात या ठिकाणी केली होती आणि त्या माध्यमातून 1829 साली सती प्रथा प्रतिबंध कायदा या ठिकाणी बनवण्यात आला. झालं असं, या कायद्यामुळं भारतामध्ये या ठिकाणी जे कट्टर धर्मांध लोक होते त्यांना असं वाटू लागलं की धर्मामध्ये इंग्रज सरकार या ठिकाणी हस्तक्षेप करत आहे आणि म्हणून मग कट्टरतावादी भूमिका घेणं आणि त्याचबरोबर ब्रिटिशांच्या या सुधारणांना विरोध करण्यासाठी महत्वाच्या संघटना स्थापन झाल्या. त्यापैकी एक होती धर्मसभा, जी राधाकांत देव यांनी स्थापन केली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर एक महत्वाचं संघटन आहे ते म्हणजे वेद समाज. सन 1864 साली वेद समाज श्रीधरलू नायडू यांनी स्थापन केलेला आहे मद्रास प्रांतात. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. केशवचंद्र सेन जेव्हा ब्राह्मो समाजाचे सदस्य बनले 1856 ला, त्यानंतर संपूर्ण भारतभर त्यांनी या ठिकाणी भ्रमण करण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये 1864 साली आले आणि त्यांच्या भाषणानं प्रभावित झालेल्या लोकांनी प्रार्थना समाज सन 1867 साली या ठिकाणी स्थापन केला मुंबई प्रांतामध्ये. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर हे केशवचंद्र सेन जेव्हा मद्रासमध्ये गेले 1864 साली, तेव्हा त्यांचे जे कार्यकर्ते होते श्रीधरलू नायडू यांच्या मदतीनं त्यांनी वेद समाज नावाचं एक संघटन निर्माण केलेलं आहे अशी माहिती या ठिकाणी पाहायला मिळते. ईडी बेटन हे एक महत्वाचे या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी आहे ज्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याच्या इराद्यानं 1819 ला बंगाल प्रांतामध्ये तरुण स्त्री सभा नावाचं संघटन स्थापन केलं होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ईडी बेटन तर खूप इम्पॉर्टंट आहे. ईडी बेटनवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. याचबरोबर दक्षिणेचे राजाराम मोहन राय ज्यांना संबोधलं जातं असे वीरेशलिंगम पंतुलू हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, यांनी दक्षिण भारतामध्ये ब्राह्मो समाजाची चळवळ मजबूतीने पुढे नेलेली आहे असं एकंदर दिसतं. मद्रासमध्ये त्यांनी या ठिकाणी ब्राह्मो समाज मंदिर देखील स्थापन केल्याची माहिती आपल्याला मिळते. यांनी स्वतःच्या मुलाचा विवाह एका विधवेसोबत या ठिकाणी लावला होता आणि हास्य संजीवनी हे यांचं महत्वाचं नियतकालिक देखील या ठिकाणी राहिलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. त्या वीरेशलिंगम पंतलू यांनी सन 1878 साली सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म या नावाचं संघटन मद्रास प्रांतात निर्माण केलं होतं अशी माहिती या ठिकाणी मिळते. तर वीरेशलिंगम पंतलूनं काय केलं तर सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर सन 1892 साली यांनी मद्रास हिंदू असोसिएशन या नावाचं दुसरं महत्वाचं संघटन निर्माण केलेलं आहे. हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर वीरेशलिंगम पंतलू खूप इम्पॉर्टंट आहे. यांच्यावर मेन्सला खूप वेळा प्रश्न विचारलेत, राज्यसेवेला विचारला नाही, परंतु राज्यसेवेला यांच्यावर येऊ शकतं. हास्य संजीवनी हे यांचं महत्वाचं नियतकालिक होतं. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि ब्राह्मो समाजाची चळवळ यांनी वीरेशलिंगम पंतलू यांनी दक्षिण भारतामध्ये पोहोचवली. यांना दक्षिण भारतातील राजाराम मोहन राय या नावानं पण संबोधलं जातं. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं इंडियन रिफॉर्म असोसिएशन. हे बंगाल प्रांतामध्ये स्थापन झालेलं महत्वाचं संघटन आहे.
केशवचंद्र सेन यांच्या माध्यमातून या प्रकारचं इंडियन रिफॉर्म असोसिएशन नावाचं संघटन स्थापन करण्यात आलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, याच इंडियन सोशल रिफॉर्म असोसिएशनच्या माध्यमातून 1872चा ब्राह्मो मॅरेज ऍक्ट या ठिकाणी बनला गेला, ज्या कायद्याअंतर्गत मुलींचा विवाह योग्य वय 14 वर्ष करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना याच कायद्याद्वारे मान्यता मिळाली असं एकंदरीत दिसतं. 1872 साली हा कायदा या ठिकाणी बनला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर इंडियन रिफॉर्म असोसिएशन हे संघटन कोणाचं, तर केशवचंद्र सेन, एवढा मुद्दा लक्षात ठेवा. याचबरोबर देव समाज नावाचं एक संघटन लाहोरमध्ये निर्माण करण्यात आलं 1887 साली. शिवनारायण अग्निहोत्री हे या संघटनेचे प्रमुख या ठिकाणी होते असा मुद्दा या ठिकाणी दिसून येतो. तर देव समाज स्थापन करण्यात आला. उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला संघटित करण्याचं कार्य देव समाजच्या माध्यमातून झालं आणि कट्टर धार्मिक दृष्टिकोन समोर ठेवून यांनी या ठिकाणी संघटन केलेलं आहे. शिवनारायण अग्निहोत्री यांनी हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लाहोरमध्ये संघटन स्थापन झालं. त्यानंतर सेवा सदन नावाचं एक संघटन आपल्याला पाहायला भेटतं. 1885 साली स्थापन झालं, जे बहरामजी मलबारी यांनी स्थापन केलं. बहरामजी मलबारी यांनी इंडियन स्पेक्टेटर या नावाचं नियतकालिक चालवलं होतं. नाव नीट लक्षात घ्या, इंडियन स्पेक्टेटर. आता घटना काय होती ते नीट समजून घ्या. घटना अशी होती की फुलमणी नावाची एक लहान 11 वर्षाची मुलगी, जिचं तिच्या पतीकडनं अतिसंभोग केल्यामुळं अंथरुणामध्येच या ठिकाणी निधन झालं आणि त्यामुळं स्त्रियांचं बालविवाह जो होतो त्याच्या विरोधामध्ये यांनी एक मोठं जन आंदोलन उभारलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये रुक्मिणीबाई सावे यांच्या संदर्भात जे प्रकरण घडलं, तिच्या पतीच्या संदर्भात दादाजी वर्सेस रुक्मिणीबाई खटला जो या महाराष्ट्रामध्ये चालला, तर त्याच्याही विरोधामध्ये यांनी या ठिकाणी एक महत्वाचं संघटन उभं केलं होतं. रुक्मिणीबाई बचाव कृती समिती ही स्थापन केली होती, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर बहरामजी मलबारी यांच्या संघटनेचं नाव सेवा सदन आहे, असा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि यांचं इंडियन स्पेक्टेटर या नावाचं नियतकालिक होतं, हा पण मुद्दा लक्षात ठेवा. भारत धर्म महामंडळ हा एक महत्वपूर्ण संघटन आपल्याला दिसून येतं. भारत धर्म महामंडळ पंडित मदन मोहन मालवीय, दीनदयाळ शर्मा आणि त्याचबरोबर या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले. तर दीनदयाळ शर्मा, गोपाळकृष्ण गोखले आणि पंडित मदन मोहन मालवीय या तिघांनी मिळून भारत धर्म महामंडळ स्थापन केल्याचं एकंदर दिसतं. आणि लक्षात घ्या, याच महामंडळाच्या माध्यमातून सर्वप्रथम गंगा नदीची पूजा सार्वजनिक स्वरूपामध्ये करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. आणि इथूनच खऱ्या अर्थानं गंगेला या ठिकाणी एक पवित्र नदी म्हणून या ठिकाणी संबोधायला सुरुवात झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर भारत धर्म महामंडळ हे 3 लोकांनी केलं, पंडित मदन मोहन मालवीय, दीनदयाळ शर्मा आणि गोपाळकृष्ण गोखले. हिंदुत्वाचा मुद्दा इथूनच या ठिकाणी पुढे आल्याचं देखील आपल्याला पाहायला भेटतं. 1902 सालचं हे महत्वाचं संघटन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढचा महत्वाचा आपल्याला दिसून येईल यंग बंगाल. आता लक्षात घ्या, यंग बंगाल यावर राज्यसेवाला प्रश्न आले होते आणि त्याचबरोबर ग्रुप सीच्या पेपरला पण यावर प्रश्न विचारले गेले. हेनरी विवियन डेरेजिओ यांनी या ठिकाणी स्थापन केलेलं यंग बंगाल या नावाचं संघटन या ठिकाणी आहे, जे बंगालमध्ये होतं. आता लक्षात घ्या, हे जे हेनरी विवियन डेरेजिओ जर आपण पाहिले तर युरेशियाई प्राध्यापक या ठिकाणी होते आणि यांनी या ठिकाणी हिंदू कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून या ठिकाणी काम करत होते. हे हेनरी विवियन डेरेजिओ यांनी बंगाल प्रांतामधल्या तरुणांना संघटित केलं आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. टू इंडिया माय नेटिव्ह लँड या नावाचं त्यांचं काव्यसंग्रह पण खूप जास्त प्रसिद्ध या ठिकाणी आहे. आणि त्याच काव्यसंग्रहामुळे या हेनरी विवियन डेरेजिओ यांना भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी या नावानं संबोधलं जातं. काय तर राष्ट्रवादी कवी म्हणून या ठिकाणी हेनरी विवियन डेरेजिओ यांना संबोधलं जातं. त्यांच्या संघटनेचं नाव यंग बंगाल आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. भारत सेवक समाज नावाचं संघटन 1905 साली स्थापन करण्यात आलं, गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळराव देवधर यांच्या माध्यमातून, जिला सर्वंट ऑफ इंडिया या नावानं पण संबोधलं जातं. काय तर सर्वंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सेवक समाज या नावाचं संघटन स्थापन झालेलं आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. राज्यसेवा मेन्सला याच्या संघटनेच्या उद्देशांवर प्रश्न विचारला होता. कदाचित इथं आपल्याकडे जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. तर गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळराव देवधर यांनी संघटन स्थापन केलं. लहानशा जपाननं भल्या मोठ्या रशियाचा पराभव जेव्हा केला आणि त्या प्रकारची बातमी जेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये गोपाळकृष्ण गोखलेंना वाचायला मिळाली, तर त्या घटनेचं औचित्य साधून गोपाळकृष्ण गोखले गोपाळराव देवधर यांच्या घरी या ठिकाणी जातात
आणि गोपाळराव देवधरांच्या घरातच या प्रकारे भारत सेवक समाज नावाचं संघटन स्थापन होतं, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं सेवा सदन. लक्षात घ्या, पुण्यामध्ये 1909 साली रमाबाई रानडे आणि या गोपाळराव देवधर या दोघांनी मिळून स्त्रियांचा उत्कर्ष करण्यासाठी सेवा सदन पुण्यामध्ये स्थापन केलं. याला पुणे सेवा सदन या नावानं पण संबोधलं जातं, हा मुद्दा लक्षात घ्या. रमाबाई रानडे जे जे न्यायमूर्ती रानडेंच्या पत्नी या ठिकाणी आहेत, हा मुद्दा लक्षात घ्या. भारत स्त्री महामंडळ अलाहाबादमध्ये स्थापन करण्यात आलं, हा मुद्दा लक्षात ठेवा. 1910 साली अलाहाबादमध्ये भारत स्त्री महामंडळ स्थापन झालं सरलादेवी चौधरी यांच्या माध्यमातून. सरलादेवी चौधरींनी स्थापन केलेलं भारत स्त्री महामंडळ म्हणजे भारतीय स्त्रियांसाठी चालवलेलं पहिलं संघटन आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर कोणतं? भारतीय स्त्रियांसाठी चालवलेलं पहिलं संघटन ते म्हणजे भारतीय स्त्री महामंडळ 1910 अलाहाबादमध्ये या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, सरलादेवी चौधरी यांच्याबद्दल आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की यांनी आखाडा आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता आणि आखाडा आंदोलनामध्ये म्हणजेच व्यायामशाळा मंडळांमध्ये तरुणांना संघटित करून या व्यायामशाळा मंडळामध्ये त्यांनी यावं आणि अंग मेहनत करून त्यांनी या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीत सहभागी व्हावं, या प्रकारची भूमिका सरलादेवी चौधरी यांनी घेतलेली होती, हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, निष्काम कर्ममठ 1910 स्थापन करण्यात आलं धोंडो केशव कर्वे यांच्या माध्यमातून. आता धोंडो केशव कर्वे यांच्या समाज सुधारकांच्या चळवळीमध्ये आपण यांचं मोठं योगदान मानतो. स्त्रियांसाठी विविध प्रकारच्या संघटना यांनी स्थापन केल्या आणि विशेष म्हणजे सर्वात महत्वपूर्ण यांचं कार्य काय, तर भारतातलं पहिलं या ठिकाणी महिला विद्यापीठ यांच्याच माध्यमातून स्थापन झालं 1916 आणि या महिला विद्यापीठाचं नाव 1920 साली SNDT असं या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या धोंडो केशव कर्वे यांचे यांचा एक मुलगा होता ज्याचं नाव होतं रघुनाथ धोंडो कर्वे. या रघुनाथ धोंडो कर्वे यांनी या ठिकाणी समाज स्वास्थ्य नाव नीट लक्षात घ्या, समाज स्वास्थ्य या नावाचं नियतकालिक चालवलं होतं, जे रघुनाथ धोंडो कर्वे हे या ठिकाणी समाज स्वास्थ्याच्या माध्यमातून भारतीय लोकांच्या लैंगिक समस्या म्हणजे संपूर्ण जागतिक लेवलवर ते काम करत होते आणि जगात असणाऱ्या लैंगिक समस्या यांच्यावर उघड ते चर्चा करत होते असं एकंदरीत दिसतं. तर हा पण मुद्दा लक्षात घ्या. समाज स्वास्थ्य कोणाचा आहे, तर रघुनाथ धोंडो कर्वे यांचा या ठिकाणी आहे आणि हे धोंडो केशव कर्वे हे निष्काम कर्ममठ 1910 साली या ठिकाणी चालवताना एकंदरीत दिसून येतं. त्यांनी जेवढ्या काही संघटना स्त्रियांसाठी चालवल्या होत्या त्या संघटनांसाठी निरपेक्ष भावनेनं निस्पृहपणे काम करणारे लोक या ठिकाणी मिळावे यासाठी निष्काम कर्ममठ नावाचं संघटन धोंडो केशव कर्वे यांनी चालवल्याचं एकंदरीत दिसून येतं. सेवा समिती नावाचं आणखीन एक महत्वाचं संघटन जे अलाहाबादमध्ये या ठिकाणी स्थापन झालं 1914 हृदयनाथ कुंजरू यांच्या माध्यमातून हे संघटन स्थापन झालं. सेवा समिती नाव लक्षात घ्या. सेवा सदन वेगळं आहे आणि सेवा समिती वेगळी आहे. तर सेवा समिती कोणाचं आहे, तर हृदयनाथ कुंजरूचं आहे आणि सेवा सदन पुन्हा सेवा सदन कोणाचं आहे, तर रमाबाई रानडे गोपाळराव देवधर आणि बंगाल प्रांतामध्ये जे सेवा सदन स्थापन झालं तर ते बहरामजी मलबारी यांचं आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हा खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वंट ऑफ पीपल सोसायटी लक्षात घ्या. सर्वंट ऑफ पीपल सोसायटी हे लाला लजपतराय यांनी सुरू केलेलं महत्वाचं संघटन होतं 1921 साली. ठीक आहे, तर 1921 साली सर्वंट ऑफ पीपल सोसायटी किंवा पीपल सर्वंट ऑफ सोसायटी या नावानं पण संबोधलं जातं. तर हे सर्वंट ऑफ पीपल सोसायटी हे संघटन लाला लजपतराय, पुरुषोत्तमदास टंडन, बलवंतराय मेहता आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे लाल बहादूर शास्त्री या 4 लोकांनी एकत्र येऊन हे सर्वंट ऑफ पीपल सोसायटीची स्थापना करण्यात आली. बघा, पीपल एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली, पण पीपल सर्वंट ऑफ सोसायटी जी आहे किंवा सर्वंट ऑफ पीपल सोसायटी जी आहे ती लाला लजपतराय यांनी स्थापन केली होती. आणि लक्षात घ्या, लाला लजपतराय यांनी या सर्वंट ऑफ पीपल सोसायटीच्या माध्यमातून पीपल या नावाचं वर्तमानपत्र देखील चालवल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर लाल बहादूर शास्त्री जे पुढे जाऊन भारताचे या ठिकाणी प्रधानमंत्री या ठिकाणी बनतात, तर ते लाल बहादूर शास्त्री हे सर्वंट ऑफ पीपल सोसायटीचे या ठिकाणी आजीवन सदस्य आणि महत्वपूर्ण कारभार त्यांनी सांभाळल्याचं एकंदरीत दिसून येतं. इंडिपेंडन्स ऑफ इंडिया लीग हा एक महत्वाचं संघटन, याच्यावर 2021च्या पूर्व परीक्षेला आयोगाने प्रश्न विचारला. इंडिपेंडन्स ऑफ इंडिया लीग 1929 साली पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस या 2 महत्वपूर्ण काँग्रेसमधल्या पुढाऱ्यांनी हे संघटन चालवल्याचं एकंदरीत दिसतं. इंडिपेंडन्स ऑफ इंडिया लीग. आता लक्षात घ्या, या संघटनेचा उद्देश काय होता,
तर भारतामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणं हा मुद्दा या ठिकाणी इंडिपेंडन्स ऑफ इंडिया लीगच्या माध्यमातून पुढे आल्याचं एकंदरीत दिसतं. पार्श्वभूमी काय होती, तर नेहरू समिती गठीत झाली होती आणि या नेहरू समितीचे सेक्रेटरी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सदस्य हे सुभाषचंद्र बोस होते. मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली नेहरू समितीने एक रिपोर्ट सादर केला, त्याला नेहरू रिपोर्ट या नावानं संबोधलं गेलं. नेहरू रिपोर्टमध्ये भारताला डॉमिनंट स्टेटचा दर्जा द्या या प्रकारचा मुद्दा या ठिकाणी मांडला गेला होता. त्याला विरोध या दोघांनी केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की भारताला डॉमिनंट स्टेट नाही तर संपूर्ण स्वातंत्र्य, कम्प्लीट इंडिपेंडन्स हवा आहे, ही भूमिका मांडली आणि त्याच भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी इंडिपेंडन्स ऑफ इंडिया लीगची स्थापना केली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढील वर्षी म्हणजे 1929ला पंडित जवाहरलाल नेहरू डिसेंबर महिन्यामध्ये त्यांना या ठिकाणी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनवलं गेलं आणि मग त्यांनीच पाहिलं असं भेटतं 1929ला लाहोर अधिवेशनामध्ये भारताचा रावी नदी किनाऱ्यावर राष्ट्रध्वज या ठिकाणी फडकवला आणि संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा देखील 1929 साली करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढचं महत्वाचं संघटन जे आहे ते संघटन आहे वुमन इंडियन असोसिएशन, मद्रासमध्ये स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. 1917ला हे जे वुमन इंडियन असोसिएशन संघटन जे आहे हे मार्गारेट बहाणे म्हणजेच या ठिकाणी मार्गारेट कजिन्स यांनी चालवल्याचं एकंदरीत दिसून येतं. भारतामध्ये ज्या काही आघाडीवर काम करणाऱ्या महिला होत्या, ज्यामध्ये सरोजिनी नायडू असू द्या, ॲनी बेझंट या ठिकाणी असू द्या, मार्गारेट कजिन्स या ठिकाणी असू द्या, कमलादेवी चट्टोपाध्याय या ठिकाणी असू द्या, तर या सर्व महिला या संघटनेमध्ये सहभागी होत्या, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि एकूणच या संघटनेच्या माध्यमातून महिलांना पण मतदानाचा अधिकार या ठिकाणी असला पाहिजे या प्रकारची आग्रही भूमिका या वुमन इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आली होती. हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, की सरोजिनी नायडू आणि कमलादेवी चट्टोपाध्याय या अशा दोन महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात की ज्या दोन महिला लंडनला गेल्या होत्या या दरम्यानच्या काळामध्ये आणि त्यांनी तिथं या ठिकाणी भारत मंत्र्याची भेट घेतली होती. त्यावेळेस भारत मंत्री कोण होते, तर मॉन्टेग्यू या ठिकाणी होते आणि त्यांची भेट घेऊन त्यांनी या ठिकाणी महिलांना देखील मतदानाचा अधिकार 1919च्या कायद्यामध्ये दिला गेला पाहिजे ही भूमिका मांडल्याचं एकंदरीत दिसतं. तर हे मार्गारेट बहाणे किंवा मार्गारेट कजिन्स यांच्या माध्यमातून वुमन इंडियन असोसिएशन नावाचं एक मद्रासमध्ये एक संघटन स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. याचबरोबर ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स सन 1927ला दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आली. ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स हे जे संघटन आहे हे मार्गारेट कजिन्सनं या ठिकाणी चालवलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, या मार्गारेट कजिन्सच्या माध्यमातून जे महत्वाचं संघटन निर्माण झालं ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स, या ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सच्या पहिल्या अध्यक्षा चिमणाबाई गायकवाड राहिलेल्या आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. चिमणाबाई गायकवाड कोण आहे, तर सयाजीराव गायकवाड यांची दुसरी पत्नी आहे. बडोद्याचे महाराजे सयाजीराव गायकवाड यांची दुसरी पत्नी चिमणाबाई गायकवाड हे या ठिकाणी पाहायला भेटतात. या ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केल्याचं एकंदरीत दिसतं. हिंदू महासभा जर आपण पाहिली तर ती हरिद्वारला या ठिकाणी 1915ला स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. कासिम बाजारचे महाराजे हे या संघटनेचे संस्थापक आणि त्याचबरोबर पंडित मदन मोहन मालवीय हे देखील या संघटनेचे संस्थापक या ठिकाणी मानले जातात. या वर्षीच्या कंबाईनच्या पेपरमध्ये हिंदू महासभेवर प्रश्न विचारला गेला तर कासिम बाजारचे महाराजे हे याचे पहिले अध्यक्ष आणि त्याचबरोबर संस्थापक आहे आणि त्याचबरोबर पंडित मदन मोहन मालवीय पण हिंदू महासभेचे संस्थापक म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. यानंतर पाहायला भेटतं नॅशनल लिबरल फेडरेशन. आता नॅशनल लिबरल फेडरेशन ज्याला आपण उदारमतवादी पक्ष या नावाने पण संबोधतो, तर हा उदारमतवादी पक्ष हा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या माध्यमातून स्थापन झाला 1918ला. आता काय नेमकं होती या मागची स्थिती ती पण आपण या ठिकाणी समजून घ्या. लक्षात घ्या, 20 ऑगस्ट 1917ला मॉन्टेग्यूने घोषणा केली की भारताला दर 10 वर्षांना टप्प्याटप्प्यानं स्वराज्य या ठिकाणी दिलं जाईल आणि त्या माध्यमातून भारतामध्ये जे ब्राह्मणेतर पक्ष होते ते ब्राह्मणेतर पक्षाने त्या स्वराज्याच्या मागणीला विरोध केला. त्यांचं असं म्हणणं होतं की जर का स्वराज्य पुढारलेल्या आत्ता जर दिलं तर ते पुढारलेल्या जातींकडेच या ठिकाणी राहील आणि म्हणून मागासलेल्या जातींचा विकास होणार नाही. परिणामी ब्रिटिश सरकारनं साऊथ बरो कमिशन भारतामध्ये आणलं आणि या साऊथ बरो कमिशनच्या माध्यमातून या ठिकाणी
ठिकाणी मागासलेल्या जातींना देखील आरक्षणाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली. साहजिकच जेव्हा आरक्षणाची तरतूद केली आणि त्यानंतर जेव्हा या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड समितीचा अहवाल या ठिकाणी प्रकाशित झाला, तेव्हा लोकमान्य टिळकांनी रौद्र रूप या ठिकाणी धारण केलं. अथणीमध्ये झालेल्या भाषणामध्ये लोकमान्य टिळकांनी भूमिका या ठिकाणी मांडली. तेली आणि तांबोळ्यांनी विधिमंडळामध्ये जाऊन काय या ठिकाणी नांगर त्यांना हाकायचा का त्यांनी घाणीचं तेल त्यांना तिथं काढायचंय. म्हणजे टिळकांचं असं म्हणणं होतं की जे काही स्वराज्य आहे ते स्वराज्य हे काँग्रेसच्या ताब्यात या ठिकाणी दिलं पाहिजे, ना की मागासलेल्या लोकांच्या हातामध्ये दिलं पाहिजे. ही भूमिका टिळकांची त्या संदर्भामध्ये होती. याचबरोबर टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख या ठिकाणी लिहिले, जनाब दिल्ली तो बहुत दूर है. त्याचबरोबर उजाडलं पण सूर्य कुठे आहे आणि कबूल वा नाकबूल या 3 अग्रलेखांच्या माध्यमातून 1919च्या कायद्यावर टीका करत असताना हे स्वराज्यही नाही आणि ह्या स्वराज्याचा पाया देखील नाही, अशी भूमिका लोकमान्य टिळक या काळामध्ये घेत होते. टिळकांचं अचानक झालेलं हे जहाल रूप या ठिकाणी पाहून काँग्रेसमध्ये मवाळांचं काम करणारा एक ग्रुप होता. तो ग्रुप काँग्रेसमधनं बाहेर पडला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तो बाहेर पडला आणि त्या संघटनेनं किंवा त्या लोकांनी एक संघटन स्थापन केलं, ज्या संघटनेचं नाव नॅशनल लिबरल फेडरेशन असं होतं. तेज बहादूर सप्रू देखील या संघटनेचे प्रमुख नेते होते. हा मुद्दा लक्षात घ्या. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी नॅशनल लिबरल फेडरेशन, याला मराठीमध्ये स्वतंत्र प्रागतिक पक्ष या नावानं पण संबोधलं जातं. स्वतंत्र प्रागतिक पक्ष नाव नीट लक्षात असू द्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं उत्तर प्रदेश किसान सभा. उत्तर प्रदेश किसान सभा 1918 स्थापन करण्यात आली. गौरीशंकर नारायण आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या माध्यमातून. हे लक्षात घ्या या उत्तर प्रदेश किसान सभेनं पुढे जाऊन अवध किसान सभेचं रूप धारण केलं आणि तिथं या ठिकाणी बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन प्रतापगडमध्ये उभं करण्यात आलं होतं, असं एकंदरीत दिसून येतं. त्यानंतर पाहूया काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी. 1920 साली लोकमान्य टिळकांनी हा पक्ष स्थापन केला. आता काय नेमकं आहे या मागचं गमक ते पण थोडंसं पाहून घेऊया. पहा, लोकमान्य टिळकांचा शेवटचा कालखंड आणि महात्मा गांधींच्या सुरुवातीचा कालखंड हा समान आहे. म्हणजे महात्मा गांधी 1915ला भारतामध्ये या ठिकाणी येतात, तेव्हा ते 46 वर्षाचे होते. 1915ला भारतामध्ये आल्यानंतर महात्मा गांधी 1 वर्ष पूर्णपणे या ठिकाणी भारताचा दौरा करतात आणि त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ते सक्रिय होताना एकंदरीत दिसून येतात. पाहायला भेटतं की याच काळामध्ये महायुद्ध समाप्त झालं होतं आणि इंग्रज सरकारनं क्रांतिकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रौलट कायदा लागू केला होता. रौलट कायद्याच्या बरोबरच या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड देखील याच काळामध्ये घडलं गेलं आणि त्यामुळं महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की 1919चा कायदा जो आहे, ज्या कायद्यामध्ये डायरकी दिलेली आहे ती आम्हाला अमान्य आहे आणि म्हणून 1919च्या कायद्याला विरोध करण्यासाठी, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये सुरू असणारी खिलाफत चळवळ व अकाली आंदोलन यांना पाठिंबा देण्यासाठी इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये एक मोठं आंदोलन आपण उभं करणं गरजेचं आहे. ज्या आंदोलनाचं नाव होतं नॉन कॉपरेशन मुवमेंट, म्हणजेच असहकार चळवळ. लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं असहकार चळवळी अंतर्गत कायदे मंडळाचा बहिष्कार करा हे तत्व या ठिकाणी स्वीकारलं गेलं होतं. इथं पाहायला असं भेटतं लोकमान्य टिळकांची भूमिका अशी होती, 1919चा कायदा हा आपल्याला पण अमान्य आहे. टिळक असं म्हणत होते 1919चा कायदा हा आपल्याला पण अमान्य आहे. टिळकांची भूमिका अशी राहिली, हे स्वराज्य नाही आणि स्वराज्याचा पाया देखील नाही. पण टिळक हे भूमिका घेताना दिसतात की या ठिकाणी टिळकांचं सरळ यावर एक विधान आहे. टिळक असं म्हणतात की जर का एखाद्या उपाशी व्यक्तीला जर करपलेली भाकर दिली तर ती त्यानं जरूर या ठिकाणी नाकारावी, पण त्या उपाशी असणाऱ्या व्यक्तीला जर का अर्धी भाकर दिली तर त्यानं ती अर्धी भाकर नाकारता कामा नये, तर तिचं सेवन या ठिकाणी करावं, अर्धी भूक शमवावी आणि नंतर पूर्ण भाकरीच्या लढ्यासाठी त्यानं या ठिकाणी तयार व्हावं. ही टिळकांची भूमिका होती आणि म्हणून मग कायदे मंडळावर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेला टिळकांचा विरोध या ठिकाणी होता आणि त्यासाठीच टिळकांनी काँग्रेस अंतर्गत एक नवा राजकीय पक्ष स्थापन केला, ज्याचं नाव काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी, ज्याला आपण मराठीमध्ये काँग्रेस लोकशाही पक्ष या नावानं पण संबोधतो. तर टिळक, नचिकेळकर, तर M.R. जयकर यांसारखे लोक या पक्षामध्ये सदस्य होते. हे लक्षात घ्या. जस्टिस पार्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 1916ला जस्टिस पार्टी दक्षिण भारतामध्ये स्थापन करण्यात आली. जस्टिस पार्टी हा ब्राह्मणेतरांचा पक्ष होता. या पक्षाचा मुख्य उद्देश ब्रिटिशांच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये जे उच्चवर्णीय ब्राह्मणांची संख्या जास्त झाली आहे तर ती कमी करून
अन्य ब्राह्मणेतरांना किंवा ब्राह्मणेतरांना देखील या ठिकाणी सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे, ही भूमिका जस्टिस पार्टीनं चालवल्याचं एकंदरीत दिसून येतं. या जस्टिस पार्टीचे प्रमुख कोण होते, नाव नीट लक्षात घ्या. पी चेट्टी, पी त्यागराज चेट्टी, टी एम नायर आणि सी एन मुदलियार हा पण मुद्दा लक्षात घ्या. आयोग तुम्हाला हाच प्रश्न विचारू शकतो की जस्टिस पार्टी कोणी स्थापन केली, तर पी चेट्टी, टी.एम. नायर आणि सी.एन. मुदलियार या तिघांनी स्थापन केली. लक्षात घ्या, या जस्टिस पार्टीवर प्रभावित झाले शाहूराजे कोल्हापूरचे आणि त्यांनी आपल्या सोबत असणाऱ्या भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, त्याचबरोबर वारा कोठारी यांना सोबत घेऊन एक नवं राजकीय संघटन स्थापन केलं. पडद्याआड शाहू महाराज होते, मात्र वारा कोठारी आहे, अण्णासाहेब लठ्ठे आहे, भास्कर जाधव आहे, हे फ्रंटला असणारे कार्यकर्ते यांनी डेक्कन रयत समाज या नावाचं संघटन याच काळात स्थापन केलं. डेक्कन रयत समाज हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, स्वाभिमानी आंदोलन तामिळनाडूमध्ये उभं राहिलं 1925ला. E.V. रामास्वामी नायकर हे या संघटनेचे प्रमुख या ठिकाणी होते. यांना पेरियार या नावानं पण संबोधलं जातं, हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. यांचं एक स्वतंत्र आंदोलन होतं, ते म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, ज्याला मराठीमध्ये आपण स्वाभिमानी आंदोलन या नावाने संबोधतो. झालं असं की दक्षिण भारतामध्ये एक मंदिर सत्याग्रह झाला, ज्याला आपण वायको मंदिर सत्याग्रह म्हणतो. वायको मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, तर लक्षात घ्या, नानू असन जे आहे, या नानू असन यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं होतं वायको मंदिर सत्याग्रहाचं. नानू असन यांना नारायण गुरु या नावानं पण संबोधलं जातं आणि नारायण गुरु जे आहेत, या नारायण गुरूंना दक्षिणेचे महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणलं जातं. यांच्या प्रयत्नामुळेच या ठिकाणी दक्षिण भारतात, खास करून केरळ प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात साक्षरता या ठिकाणी वाढली. यांनी एजवा आंदोलन दक्षिण भारतामध्ये म्हणजेच केरळ प्रांतामध्ये उभं केलं होतं, हे लक्षात घ्या. श्री नारायण धर्म परिपालन सभा, नाव नीट लक्षात घ्या. श्री नारायण धर्म परिपालन सभा या नावाचं संघटन 1902 साली यांनी डॉक्टर पद्मनाभन पंपू यांच्या माध्यमातून उभं केलं होतं, हे लक्षात घ्या. आयोग इथे पण प्रश्न विचारू शकतो, श्री नारायण धर्म परिपालन सभा कोणी स्थापन केली, तर नानू असन किंवा नारायण गुरु यांनी स्थापन केली, हे लक्षात घ्या. आता झालं असं, या वायको मंदिर सत्याग्रहामध्ये स्वतः महात्मा गांधी गेले आणि महात्मा गांधींनी इथं सवर्ण आणि त्याचबरोबर दलित यांच्यामध्ये या ठिकाणी तडजोड केली. दलितांची मागणी होती की आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश या ठिकाणी द्या, मात्र महात्मा गांधी जाऊन तिथं तडजोड करतात आणि अस्पृश्यांना मंदिरात नव्हे तर मंदिराच्या बाहेर दूर राहून या ठिकाणी रस्त्यावर उभं राहून ईश्वराचं दर्शन घेण्याची परवानगी या ठिकाणी मिळाली. या सगळ्या गोष्टीमुळे पेरियार रामास्वामी नायकर दुखावले गेले. त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट दक्षिण भारतामध्ये चालवली असं एकंदरीत दिसते. कुडी आरसू एक तमिळ मधली त्यांची या ठिकाणी एक पत्रिका आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नाव नीट लक्षात घ्या, कुडी आरसू. तर कुडी आरसू ही एक महत्वाची त्यांची पत्रिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. याच बरोबर या पेरियार रामास्वामी नायकर यांचा अत्यंत प्रसिद्ध या ठिकाणी ग्रंथ आहे अ ट्रूथ ऑफ रामायणा, ज्याला आपण या ठिकाणी हिंदीमध्ये सच्ची रामायण या नावाने संबोधू शकतो, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर रामास्वामी E.V. नायकर हे नाव लक्षात ठेवा. अवध किसान सभा 1920 साली प्रतापगडमध्ये स्थापन करण्यात आली. नीट लक्षात घ्या, प्रतापगड जे आहे तर त्या प्रतापगडमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या माध्यमातून या ठिकाणी अवध किसान सभा स्थापन झाली. वास्तविकता उत्तर प्रदेश किसान सभेचंच हे या ठिकाणी बदललेलं स्वरूप होतं. अवध किसान सभा 1920 प्रतापगडला पंडित जवाहरलाल नेहरू आणि गौरीशंकर नारायण यांनी स्थापन केलेले आहे, हे लक्षात घ्या. गौरीशंकर तुम्हाला इथे पण पाहायला भेटतील आणि इथे पण पाहायला भेटतील, तर हे लक्षात घ्या. तर उत्तर प्रदेश किसान सभेचंच रूप अवध किसान सभा प्रतापगडमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि गौरीशंकर नारायण स्थापन करताना दिसतात. बाबा रामचंद्र जे आहेत तर ते इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन शेतकऱ्यांचं उभारताना आपल्याला एकंदरीत दिसून येतं. तर हाही मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. अवध किसान सभा कुठे स्थापन झाली, तर प्रतापगडमध्ये, आणि गौरीशंकर नारायण आणि त्याचबरोबर पंडित आणि जवाहरलाल नेहरू हे नाव लक्षात ठेवायचे. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो स्वराज्य पक्ष. आपल्या सर्वांना माहिती आहे काँग्रेसमध्ये जो फेरवाद्यांचा ग्रुप होता, ज्या ग्रुपचं नेतृत्व चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस,
हकीम अजमल खान, बॅरिस्टर एम आर जयकर, नचिकेळकर हे लोक करत होते. तर त्या फेरवादी लोकांनी एक नवा पक्ष 1923 साली स्थापन केला, ज्याचं नाव आहे स्वराज्य पक्ष. अलाहाबादमध्ये हा स्थापन झाला. अलाहाबादमध्ये याचं पहिलं अधिवेशन झालं. तिथंच या पक्षाची घोषणा करण्यात आली. याचे अध्यक्ष चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू याचे या ठिकाणी महासचिव होते, हे लक्षात घ्या. 1923च्या निवडणुकांमध्ये हा भारतातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला. तरी देखील यानं या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका बजावली, सत्तेमध्ये सहभागी झाला नाही. लक्षात घ्या, याचं एक महत्वाचं योगदान असं की विठ्ठलभाई पटेल जे आहे, या विठ्ठलभाई पटेलांना लोकसभेचे सभापती बनवण्यामध्ये यांनी या ठिकाणी सर्वात महत्वाची कामगिरी बजावल्याचं दिसतं. तर सभापती बनलेले पहिले भारतीय व्यक्ती विठ्ठलभाई पटेल आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. जे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या ठिकाणी काय आहेत, त्यांचे मोठे बंधू आहेत. हा मुद्दा इथे लक्षात घ्या. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं प्रतियोगी सहकारिता पक्ष. लक्षात घ्या, चित्तरंजन दास यांच्या निधनानंतर प्रतियोगी सहकारिता पक्ष स्थापन झाला. आणि हा पक्ष जो आहे, हा स्वराज्य पक्षातून फुटलेल्या लोकांनी स्थापन केला. नचिकेळकर, बॅरिस्टर एम आर जयकर, त्याचबरोबर डॉक्टर बी एस मुंगे आणि बापूजी आणे हे 4 लोकांनी प्रतियोगी सहकारिता पक्ष, कोऑपरेटिव्ह रिस्पॉन्सिव्ह पार्टी या नावाचा एक पक्ष स्थापन करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. प्रतियोगी सहकारिता पक्ष नाव नीट लक्षात घ्या. याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला होता. मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे श्रमिक स्वराज्य संघ मद्रासमध्ये स्थापन करण्यात आला 1927 ला. श्रमिक स्वराज्य संघ मद्रास 1927 ला काझी नजरुल इस्लाम यांनी या ठिकाणी स्थापन केलेला हा महत्वाचा या ठिकाणी संघटन आहे, असं एकंदरीत दिसतंय. तर काझी नजरुल इस्लाम हे नाव या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. तर यांनी सूर्यसेन आपल्याला माहिती असेल तर चिटगाव षड्यंत्र केसमध्ये सूर्यसेन, तर त्या सूर्यसेन यांचा आदर्श कोण होते, तर काझी नजरुल इस्लाम, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. श्रमिक स्वराज्य पक्ष ते या ठिकाणी स्थापन करताना एकंदरीत ज्याला आपण लेबर स्वराज्य पार्टी या नावाला पण संबोधू शकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरमध्ये 1925 ला स्थापन करण्यात आला बाळकृष्ण हेगडेवार यांच्या माध्यमातून. हिंदू महासभेचं काम हे तितकंसं हिंदूंना पोषक नाही असं यांना वाटल्यामुळं यांनी या ठिकाणी नागपूरमध्ये RSS नावाचं संघटन स्थापन केलं, बाळकृष्ण हेगडेवार, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं खुदाई खिदमतगार. 1929 साली पेशावरमध्ये स्थापन केलेलं हे संघटन. या संघटनेला लाल डकलेवाल्यांचं संघटन पण म्हटलं जातं. याचं कारण असं आहे, यांचा गणवेश लाल सदरा आणि लाल टोपी असा होता. तर हे संघटन जे आहे खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केलं. आणि या खान अब्दुल गफार खान यांना बादशाह खान या नावानं संबोधलं गेलं, शेर खान या नावानं संबोधलं गेलं आणि फ्रंटियर गांधी म्हणजेच या ठिकाणी सरहद्द गांधी या नावानं पण या खान अब्दुल गफार खान यांना संबोधलं गेलं. यांनी सविनय कायदेभंग चळवळीमध्ये महत्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी केली. आणि लक्षात घ्या, खान अब्दुल गफार खान जे आहे हे भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या विरोधात राहिलेले आहेत. आणि याचबरोबर यांना भारतरत्न या पुरस्कारानं पण आपण सन्मानित केलेला आहे. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. यांचे जे बंधू होते डॉक्टर जब्बार खान, तर या डॉक्टर जब्बार खान 1937 साली वायव्य सरहद्द प्रांतामध्ये प्रधानमंत्री बनले होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. प्रगतशील लेखक संघ हा एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. लखनौमध्ये या प्रगतशील लेखक संघाची स्थापना करण्यात आली. भारतातील जेवढे लेखक आहेत, जेवढे साहित्यिक आहेत, यांना संघटित करण्यात आलं मुंशी प्रेमचंद्र यांच्या नेतृत्वाखाली. या मुंशी प्रेमचंद्राने प्रगतशील लेखक संघ लखनौमध्ये 1936 ला स्थापन केल्याचं एकंदरीत दिसतं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज पण अस्तित्वात आहे. विद्यार्थ्यांचं एक मोठं तगडं संघटन आहे, ज्याला आपण ABVP या नावानं पण या ठिकाणी संबोधतो. ABVP. तर हे ABVP संघटन हे अशोक मेहता, मीनू मसानी आणि डॉक्टर अशरफ या तिघांनी सुरू केलेलं आहे. आजही ते संघटन या ठिकाणी खूप आघाडीवर काम करताना एकंदरीत दिसतं. फॉरवर्ड ब्लॉक नावाचं संघटन 1939 ला सुभाषचंद्र बोसच्या माध्यमातून स्थापन झालं. 3 मे 1939 ही याची या ठिकाणी स्थापना वर्ष आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आपल्या सर्वांना माहिती आहे सुभाषचंद्र बोस जे आहे हे हरिपुरा काँग्रेस अधिवेशन आणि त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते. त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनामध्ये यांचा वाद झाला आणि त्यानंतर पाहायला असं भेटतं की यांनी या ठिकाणी राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्यानंतर यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचं संघटन स्थापन केलं. आणि लक्षात घ्या, या फॉरवर्ड ब्लॉक संघटनेमध्ये सेनापती बापट पण या ठिकाणी होते. फॉरवर्ड ब्लॉक या संघटनेचं
पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये झालेलं होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आणि महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी सेनापती बापट यांच्यावर सोपवली होती. या संघटनेचं एक वैशिष्ट्य राहिलं की भारतामध्ये साम्यवादाचा प्रचार प्रसार करणं हा उद्देश या ठिकाणी होता. आणि त्याचबरोबर काँग्रेसला पर्यायी नेतृत्व निर्माण करणं आणि हिंसेच्या मार्गाने इंग्रजांकडनं हा देश स्वतंत्र करून घेणं हा मुद्दा फॉरवर्ड ब्लॉकचा या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं काँग्रेस समाजवादी पक्ष हा एक पक्ष 1934 साली स्थापन करण्यात आला. हा मुद्दा लक्षात घ्या. जयप्रकाश नारायण, त्याचबरोबर मीनू मसानी आणि आचार्य नरेंद्र देव. तर जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि मीनू मसानी या तिघांनी एकत्र येऊन हा काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन केला. राम मनोहर लोहिया पण या संघटनेच्या स्थापनेमध्ये या ठिकाणी होते आणि मोठे नेतृत्व राम मनोहर लोहिया यांचं या पक्षाला या ठिकाणी लाभल्याचं एकंदर दिसतं. तर काँग्रेस समाजवादी पक्ष 1936 साली जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि मीनू मसानी यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. काँग्रेस समाजवादी पक्षाचा मुख्य उद्देश काय होता, तर काँग्रेसला विरोध न करता स्वतंत्र प्राप्तीसाठी काँग्रेसला सपोर्ट करणं आणि विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये समाजवादाचा प्रचार प्रसार करणं हा मुख्य उद्देश या पक्षाचा राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. 1936 साली युनानिस्ट पक्ष हा पुढे येतो पंजाबमध्ये. पंजाबमध्ये जो पक्ष स्थापन झाला युनानिस्ट पक्ष हा सिकंदर हयात खान, शहाबुद्दीन चौधरी आणि जाट नेता छोटू राम यांच्या माध्यमातून स्थापन झाला. युनानिस्ट पक्ष पंजाबमध्ये 1936 साली सिकंदर हयात खान, शहाबुद्दीन चौधरी आणि छोटू रामच्या माध्यमातून स्थापन झाला. का बरं रिपीट केलं, कारण इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा पक्ष हिंदू, मुस्लिम आणि शीख जमीनदारांचा पक्ष होता. हिंदू, मुस्लिम, शीख जमीनदारांचा पक्ष होता. 1937 साली हा पक्ष वायव्य सरहद्द प्रांतामध्ये पंजाब वगैरे त्या भागामध्ये सत्तेमध्ये आल्याचं एकंदरीत दिसतं. आणि यानं मुस्लिम लीग सोबत युती केली होती, हे पण लक्षात घ्या. यांनी जमीनदारांचा हितसंबंध राखल्यामुळं शेतकऱ्यांनी ऑब्व्हियसली या संघटनेच्या, या पक्षाच्या विरोधात, या सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. त्यावेळेस सोहनसिंह भाकना हे शेतकऱ्यांचे नेते या ठिकाणी होते. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. जसं बंगाल प्रांतामध्ये युनानिस्ट पक्ष आहे, तसं पंजाबमध्ये जसं युनानिस्ट पक्ष आहे, तसं बंगाल प्रांतामध्ये कृषक प्रजा पार्टी नावाचा एक राजकीय पक्ष 1936 ला स्थापन झाल्याचं एकंदर दिसतं. फजल अली खान हे या पक्षाचे या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी आहेत, हे मुद्दा लक्षात घ्या. तर फजल अली खान यांच्या माध्यमातून कृषक प्रजा पार्टी बंगाल प्रांतामध्ये स्थापन झालेली महत्वाचा पक्ष आपल्याला दिसतं. या पक्षाचं एक वैशिष्ट्य असं राहिलं, या पक्षानं बंगाल प्रांतामध्ये गरीब शेतकऱ्यांना संघटित करण्याचं काम केलं आणि शेतकऱ्यांसाठी बाजू या ठिकाणी यांनी मांडल्याचं एकंदर दिसतं. हा जो पक्ष होता, हा पक्ष मुस्लिम लीगच्या सहकार्यानं, पाठिंब्यावर या ठिकाणी बंगालमध्ये सत्तेमध्ये आला. लक्षात घ्या, जेव्हा मुस्लिम लीगनं पाठिंबा काढून घेतला तेव्हा या पक्षानं हिंदू महासभेसोबत युती केली आणि हा पक्ष या ठिकाणी सत्तेमध्ये टिकून राहिला. तर हे जे फजल अली खान जे आहे, हे फजल अली खान हे प्रधानमंत्री बनले, म्हणजे मुख्यमंत्री बनले त्यावेळेसचे. आणि त्यावेळेस डेप्युटी चीफ मिनिस्टर जे होते हे श्यामाप्रसाद मुखर्जी होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि फजल अली खान, म्हणजे फजल अली खान मुख्यमंत्री आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री, हे या मंडळामध्ये राहिल्याचं एकंदर दिसतं. हे दोन्ही पक्ष जे आहे, युनानिस्ट पक्ष आणि त्याचबरोबर कृषक प्रजा पार्टी, या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा दिला होता. हा पण मुद्दा लक्षात घ्या. पाकिस्तानची निर्मिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्वर्ग असेल, ही भूमिका फजल अली खाननं या वेळेस मांडली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ, ज्याला आपण ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन या नावानं संबोधतो, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन या नावानं संबोधतो. मराठीत काय आहे, अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ. 1942 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला हा राजकीय पक्ष आहे. या पक्षाच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 15 ऑगस्ट 1936 साली इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता. तो पक्ष बरखास्त करून हा शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. ख्रिप्स मिशन भारतामध्ये येणार होतं आणि या ख्रिप्स मिशन सोबत अनुसूचित जातींचा प्रश्न मांडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मजुरांचा पक्ष बरखास्त करून शेड्यूल कास्टचा पक्ष या ठिकाणी स्थापन केला. याचं पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये झालेलं होतं, हे पण लक्षात घ्या. अखिल भारतीय शेतकरी संघ किंवा अखिल भारतीय शेतकरी सभा
लखनौमध्ये भरवण्यात आली होती, जी स्वामी सहजानंद सरस्वतींच्या नेतृत्वाखाली झाली. स्वामी सहजानंद सरस्वती जे आहे यांनी अखिल भारतीय शेतकरी सभेचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि या स्वामी सहजानंद सरस्वतींनी या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा एक जाहीरनामा मांडला होता, ज्याला शेतकरी प्रस्ताव म्हटलं गेलं. 1937च्या निवडणुकीच्या आधी ही सभा या ठिकाणी झाली, ज्या सभेमध्ये म्हटलं गेलं शेतकऱ्यांवरची कर्ज ही येणाऱ्या सरकारने माफ करावी, भारतातील जमीनदारी पद्धत जी आहे ती या ठिकाणी बरखास्त करावी, ती समाप्त करावी आणि मुबलक आणि कमी व्याजदरानं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावं, या प्रकारची शेतकरी प्रस्ताव यांनी जाहीर केला होता असं एकंदरीत येतं. स्वामी सहजानंद सरस्वती नाव नीट लक्षात घ्या. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, ज्याला आपण CPI या नावानं संबोधतो, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याची स्थापना ताशकंदमध्ये झाल्याचं एकंदरीत दिसतं. ताजिकिस्तानमध्ये ताशकंद आहे, ताजिकिस्तानची राजधानी ताशकंद आहे. तर तिथं कम्युनिस्ट इंटरनॅशनलचं जे अधिवेशन झालं, तर त्या कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या अधिवेशनाला भारतातून जे लोक गेलते त्यातले एक एम.एन. रॉय होते. या एम.एन. रॉय यांनी ताशकंदमध्येच भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर हे लक्षात घ्या, एम.एन. रॉय खूप इम्पॉर्टंट आहे. हे नाव आपल्याला या ठिकाणी याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. आयोगाने एम.एन. रॉयने 1940ला जे संघटन स्थापन केलं होतं त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता, हे लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं कम्युनिस्ट ग्रुप ऑफ इंडिया. तर कम्युनिस्ट ग्रुप ऑफ इंडिया 1921ला नलिनी गुप्ता यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आला. तर नलिनी गुप्ता जे आहेत ते कम्युनिस्ट ग्रुप ऑफ इंडिया 1921 साली स्थापन करताना एकंदरीत दिसतं. याच बरोबर हे पण खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे, ते म्हणजे डॉक्टर सत्यभक्त. तर अखिल भारतीय साम्यवादी दल हे कानपूरमध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. लक्षात घ्या, सर्व साम्यवादी पक्षांना संघटित करून त्यांचं ऑल इंडिया लेवलचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये अखिल भारतीय साम्यवादी दल कम्युनिस्ट दल स्थापन करण्यात आलं. त्या कम्युनिस्ट दलाचं अध्यक्ष डॉक्टर सत्यभक्त होते, हे लक्षात घ्या. कम्युनिस्टांचं जे संमेलन कानपूरमध्ये भरलं त्याचे अध्यक्षपद डॉक्टर सत्यभक्त या ठिकाणी आहे. रेडिकल डेमोक्रेटिक पक्ष, याच्यावर 2021ला आयोगाने प्रश्न विचारला होता. तर रेडिकल डेमोक्रेटिक पार्टी 1940ला एम.एन. रॉय स्थापन करताना एकंदरीत दिसून येतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. कामगारांच्या संदर्भामध्ये पण आयोग सातत्यानं प्रश्न विचारत असतो. जसं की आपण आपल्याला माहिती आहे की भारत श्रमजीवी पत्रिका शशीपत बॅनर्जींनी कलकत्तामध्ये ती सुरू केलेली होती. आणि इकडं महाराष्ट्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांचं पहिलं संघटन उभं केलं. इथं लक्षात घ्या, कामगारांचं पहिलं संघटन निर्माण केल्यामुळं नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं. त्यांच्या संघटनेचं नाव काय होतं? बॉम्बे मिल अँड वर्कर असोसिएशन. तर मुंबई गिरणी कामगार संघ असं पण मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता. तर बॉम्बे मिल अँड वर्कर असोसिएशन 1884ला स्थापन केलं. नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेलं आहे, हे लक्षात घ्या. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्यामुळं यांनी 1990 साली मुंबईच्या टेस्को मैदानावरती 6,000 कामगारांची सभा भरवली आणि त्यामध्ये रविवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस या ठिकाणी द्या. याचबरोबर दर 15 तारखेला कामगारांना या ठिकाणी वेतन मिळावा आणि भोजनासाठी मध्यंतरीचा वेळ या ठिकाणी असावा, अशी भूमिका यांनी मांडली होती. यांच्या प्रयत्नामुळं दुसरा फॅक्टरी ऍक्ट, सेकंड फॅक्टरी ऍक्ट गठीत करण्यात आला, ज्यामध्ये रविवारची सुट्टी मंजूर करण्यात आली आणि दुपारी 1 ते 1:30 या दरम्यान भोजनासाठी अवकाश दिला जाईल, ही पण भूमिका इथे या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती, लक्षात घ्या. कामगार हितवर्धक सभा हे कामगारांचं संघटन होतं, मात्र हे कामगारांचं आक्रमक संघटन नव्हतं. तर कामगारांना या ठिकाणी कामगारांच्या मुलांना शिक्षण देणं हा उद्देश राहिला, त्यांच्या जीवनमान बदलवणं हा उद्देश राहिला आणि जे कामगार व्यसनाधीन झालेले आहेत त्यांचं व्यसनमुक्ती या ठिकाणी आंदोलन चालवण्याचं हे संघटन होतं, किंवा व्यसनमुक्ती त्या कामगारांची व्यसनमुक्ती करण्यासाठी काम करत होतं कामगार हितवर्धक सभा. तर 1909 साली सत्यशोधक विचाराचे असणारे भिवाजी नरे, हरिश्चंद्र तालचरकर आणि त्याचबरोबर C.K. बोले, सीताराम केशव बोले, तर C.K. बोले या प्रकारचे हे तिघजण एकत्र येऊन कामगार हितवर्धक सभा स्थापन करताना एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, भारतामध्ये जेव्हा रॅमसे मॅकडोनाल्ड त्यांच्या पत्नीला घेऊन 1911ला मुंबईमध्ये आला होता, तेव्हा मुंबईमध्ये कामगारांच्या घरांमध्ये जाऊन त्या कामगारांच्या समस्या,
त्या इंग्रज अधिकाऱ्याला काढावेत यासाठी सीताराम केशव बोले यांनी कामगारांच्या वस्त्या रॅमसे मॅकडोनाल्डला फिरवल्या होत्या असं एकंदरीत दिसतं. सोशल सर्व्हिस लीग एक महत्वाचं कामगारांचं संघटन 1911 स्थापन करण्यात आलं. नारायण मल्हार जोशी, नरेश अप्पाजी द्रविड आणि त्याचबरोबर गोपाळराव देवधर. नारायण मल्हार जोशी, नरेश अप्पाजी द्रविड आणि गोपाळराव देवधर या तिघांनी मिळून सोशल सर्व्हिस लीग 1911 स्थापन केले. लक्षात घ्या, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन 1919 जी स्थापन झाली त्या परिषदेचं अधिवेशन वॉशिंग्टनला झालं. त्या अधिवेशनाला भारतातनं कामगारांचे प्रतिनिधी म्हणून नारायण मल्हार जोशी यांनाच या ठिकाणी पाठवलं होतं. हा पण महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर युनियन, अहमदाबाद गिरणी मजूर संघ जो आहे, गिरणी कामगार संघ जो आहे तो 1918 महात्मा गांधींनी स्थापन केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे गिरणी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी महात्मा गांधी त्या अहमदाबादला गेले होते आणि तिथं त्यांनी हे संघटन स्थापन केलं. लक्षात घ्या, भारतातलं पहिलं आमरण उपोषण महात्मा गांधींनी जर कुठं केलं असेल तर ते कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर महात्मा गांधी आणि अनुसूया साराभाई तर या दोघांनी मिळून मजूर महाजन सभा स्थापन केली 1920 साली. मजूर महाजन सभा 1920 साली महात्मा गांधी आणि अनुसूया साराभाई यांच्या माध्यमातून स्थापन झालेली आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या मजूर महाजन सभेचं एक वैशिष्ट्य असं आहे की गांधींची भूमिका अशी राहिली की मजूर म्हणजेच कामगार आणि महाजन म्हणजे भांडवलदार यांनी एकमेकांना सहकार्य करून एकमेकांच्या समस्या जाणून या ठिकाणी दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी उद्योगधंदे चालवावे आणि देशाचा विकास करावा यासाठी हे संघटन होतं मजूर महाजन सभा. मद्रास लेबर युनियन हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारले होते. मद्रास लेबर युनियन जे 1918 स्थापन झालं. बीपी वाडिया आणि व्ही के मुदलियार हे दोघं पण जर आपण पाहिलं तर थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य होते आणि व्याजनचे कार्यकर्ते होते. आणि व्याजनच्या सल्ल्यानुसार मद्रास लेबर युनियनची स्थापना बीपी वाडिया आणि व्ही के मुदलियार यांनी स्थापन केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. मद्रास लेबर युनियन हे भारतातलं पहिलं नोंदणीकृत कामगारांचं संघटन होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. कामगारांकडनं रितसर पावती फाडून त्यांना सदस्य बनवलं जात होतं, त्यांची वर्गणी घेतली जात होती आणि त्याचा संपूर्ण हिशोब हा सरकारला सादर केला जात होता. अशा प्रकारचं भारतातलं पहिलं संघटन मद्रास लेबर युनियन आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. तसं स्वतंत्र मजूर पक्ष मागेच म्हटल्याप्रमाणे 15 ऑगस्ट 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या माध्यमातून 37 निवडणुका बाबासाहेब आंबेडकर लढवताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं कामगारांच्या आणखी महत्वाच्या काही संघटना त्या पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक आहे काँग्रेस लेबर पार्टी हे या ठिकाणी श्रीपाद अमृत डांगे म्हणजेच एस.ए. डांगे यांनी स्थापन केलेलं संघटन आहे. या श्रीपाद अमृत डांगे यांनी गांधी वर्सेस लेनिन या नावाचा ग्रंथ 1921 साली लिहिला. तो ग्रंथ एम एन रॉयच्या वाचनात आला आणि मग एम एन रॉय यांनी या श्रीपाद अमृत डांगे यांना साम्यवादी पक्षाचा नेता बनवलं आणि मग सोशलिस्ट या नावाचं एक पत्र देखील चालवलं होतं श्रीपाद अमृत डांगे यांनी. यांच्या संघटनेचं नाव काँग्रेस लेबर पक्ष. एवढंच इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. कीर्ती किसान पार्टी पंजाबमध्ये गुलाम हुसेनच्या माध्यमातून स्थापन करण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. सियार उल मुख्तरीन नाव नीट लक्षात घ्या. सियार उल मुख्तरीन या नावाचं इथे लिहिलं हवं तर सियार उल मुख्तरीन या सियार उल मुख्तरीन या नावाचं संघटन या नावाचं एक पुस्तक यांनी लिहिलं होतं जे प्लासीच्या युद्धावर या ठिकाणी प्लासीच्या इतिहासाची माहिती देतं. सियार उल मुख्तरीन हे इथे लक्षात घ्या. लेबर स्वराज्य पक्ष हा एक महत्वाचा पक्ष बंगाल प्रांतामध्ये निर्माण करण्यात आला. मुझफ्फर अहमद, कुतुबुद्दीन अहमद आणि काझी नजरुल इस्लाम लेबर स्वराज्य पक्षाची स्थापना बंगालमध्ये करताना दिसतात.
तर लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान मद्रासमध्ये सिगारवेलू चेट्टीयार यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलं. मद्रासमध्ये सिगारवेलू चेट्टीयार यांच्या माध्यमातून लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान स्थापन करण्यात आलं. लक्षात घ्या, 1 मे 1923 साली हा पक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आला आणि या पक्षाचा जो वर्धापन दिन आहे किंवा स्थापना दिवस जो आहे 1 मे, तर या स्थापना दिवसापासून कामगार दिन भारतामध्ये सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं आणि 1 मे 1923 पासून भारतामध्ये कामगार दिन या ठिकाणी सेलिब्रेट होतोय. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर या प्रकारे मित्रांनो आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कामगार भारतातल्या ज्या काही राजकीय सामाजिक संघटना होत्या त्याबद्दलची माहिती या ठिकाणी मिळवली. तर या लेक्चरचा तुम्हाला बेनिफिट जरूर होईल. 2 प्रश्न राज्यसेवा पूर्वला विचारले जाऊ शकतात या टॉपिकमध्ये. 4 मार्क तुम्हाला इथे मिळून जातील. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.